छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनने ओढ दिल्याने खरीप हंगामावर मोठं संकट ओढवलं आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत। शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागत, बियाणं खरेदी आणि तयारी पूर्ण केली होती। मात्र आभाळ कोरडं राहिल्याने आता सर्व योजना अडचणीत आल्या आहेत। हे विठ्ठला, हे द्वारकाधीशा, कमरेवरचे हात सोडूनी आभाळाला लावतो, ढगाला थोडे हलवूनी भिजव माझा गाव तू, भिजव माझा गाव तू। मान्सूनने दिलेली ओढ आता केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर कृषी व्यवसायालाही मोठ्या संकटात टाकताना दिसते। खरीप हंगामासाठी पूर्ण तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेत। मात्र पावसाचा पत्ता नसल्याने पेरण्या खोळंबल्यात। दुकानदारांनी आपला माल भरून, आपली गोडाऊन भरून ठेवली, दुकानं भरून ठेवली, परंतु मान्सूनने धोका देण्या कारणाने दुकानदार ही अडचणीत आहे। आज शेतकरी ही अडचणीत आहे। काही शेतकऱ्यांनी दुकानातून माल खरेदी करून वेळेला बियाणं ओरिजिनल भेटत नाही म्हणून माल खरेदी केला, बियाणं खरेदी केलं, खत खरेदी केलं, परंतु मान्सूनने धोका दिल्या कारणाने तोही शेतकरी संकटात आलेला आहे। त्यांनी व्याजाने पैसे आणून बियाणं भरलेलं आहे। आज काही शेतकऱ्यांनी बियाणं भरून शेतात नेऊन धूळ पेरणी केलेली, तेही शेतकरी संकटात आहे। आज खऱ्या अर्थानं सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या। असंच जर प्रत्येक वर्षी शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय, कधी निसर्ग धोका देतोय तर कधी अतिवृष्टी होते। या कारणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि त्यामुळे कर्जबाजारी होतोय। परंतु आज ही मान्सूनने धोका दिल्या कारणाने आज पुन्हा शेतकरी एकदा संकटात सापडलेला आहे। खऱ्या अर्थाने सरकारने आज शेतकऱ्यांकडे पाहून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करणं गरजेचं आहे। मान्सून न आल्या कारणाने शेतकऱ्याला धीर देणं गरजेचं आहे। दुसरीकडे कृषी दुकानदारांनी देखील मोठ्या प्रमाणात बियाणं, खतं आणि कीटकनाशकांचा साठा करून ठेवलाय। परंतु पावसाअभावी शेतकरी खरेदीसाठी फिरकत नसल्याने दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। खरीपाची पेरणी ही गेल्या वर्षी जूनमध्येच झाली होती। गेल्या वर्षी 1 जून पासूनच पाऊस असल्यामुळे खरीपाची पेरणी झाली आणि शेतकरी आनंदित होता, दुकानदारही आनंदित होता। परंतु आता या वर्षी मे महिना गेला, जून महिन्याची 13 तारीख आहे। पावसाने वरून राजाने वर हात केलेले आहेत। शेतकरी 100% संकटात आहे, परंतु दुकानदार सुद्धा 100% संकटात आहेत। कारण दुकानदाराने लाखो कोटी रुपयाचं बियाणं भरून दुकानात ठेवलेलं आहे। ते बियाणं तसंच पडलं, त्या बियाणावर रोज यायचं, हात मारायचा, साफ करायचा। दुकानदार आणि बळीराजा दोन्ही एवढे संकटात आहे वरुण राजामुळे। म्हणून या वरुण राजाला, या पावसाला मी भगवंताला, पंढरीधीशाला, विठ्ठला, द्वारकाधीशाला, भगवंता दुकानदारातर्फे, बळीराजातर्फे विनंती करतो, साकडे घालतो की हे विठ्ठला, हे द्वारकाधीशा, कमरेवरचे हात सोडूनी आभाळाला लावतो, ढगाला थोडे हलवूनी भिजव माझा गाव तू, भिजव माझा गाव तू। एकीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न धोक्यात आलंय तर दुसरीकडे कृषी व्यवसायालाही मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे सर्वांचं लक्ष आता आभाळाकडे लागलं असून पावसाची आस वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज इंडिया, संभाजीनगर।